आता काय सांगू तुम्हाला काय झालंय, इथून पुढे परत व्हिडिओत काही सांगायचंच नाही, कारण तुम्ही मोकार नजर लावतात भाऊ. आता 2-3 दिवसापूर्वी मी सांगितलं होतं की आमची मेस 2,500 आहे, तर मग आज मेसला जेवायला आलतो आणि आज आपल्या आवडतीची भाजीच नव्हती. मग म्हणलं फक्त भातच खावा, तेवढ्याच भीतीला एक पोस्टर चिटकावला, 1 फेब्रुवारी पासून मेस 2700 रुपये होणार. म्हणलं लावली भाऊ आपल्या फॉलोअर्सनी नजर. जेवण करून बाहेर आलो तर इथं मयूर पण आलता. आता तो होता माझ्यावर मोकार रागवेल, कारण कालच्या व्हिडिओत मी त्याची मोकार चव घातली. तुम्हाला व्हिडिओत म्हणालो की त्याला लिहिता वाचता येत नाही, त्यामुळे तो डायरेक्ट मला हाणायलाच लागला. त्याला म्हणलं थांबव, सगळं सांगतो खरं. फॉर्म भरण्यासाठी त्यांना डाव्या हाताच्या अंगठ्याचा थंब पाहिजे होता. मीच तुम्हाला काही पण खोटं सांगितलं. मग रूम वरती आलो आणि बसलो अभ्यासाला. आता सकाळी काय फक्त भातावर भागवलं होतं, मोकार भूक लागली. मग मार्केटमध्ये आलो आणि मी घेतली साखर. दीपक मला मी घेतो मॅगी. तिथून डायरेक्ट मिल्क शॉपला आलो आणि अक्षयने दूध घेतलं. इथं आलो छोट्या डॉनला वाटलं आम्ही खाऊच आणलाय काय. मग त्याला वर घेऊन आलो आणि म्हणलं इथं लपून राहा, मी तुला खाऊ खायला पैसे देतो. पण तो काय लपानी. मग म्हणलं डोळे झाक. मग मी माझ्या खजिन्यातून पैसे काढले आणि त्याला दिले. पैसे दिल्यावर काय म्हणतो माहिती का, मग म्हणलं हे खोटे तर दे माझ्याकडे. गेला बा पळून. मग दीपकने केली मॅगी बनवायला सुरुवात. मॅगी बनवून घेतली आणि काही दिवसापूर्वी शेळ्या उरल्या होत्या, उकडून वगैरे झाल्या, दूध तापून घेतलं आणि मग बसलो खायला. मागच्या वेळेस काय भंगार बनवल्या होत्या, पण आज एकदम घरच्या सारख्या लागत होत्या. एक नंबर झालत्या. तर असेच इंटरेस्टिंग ब्लॉग बघण्यासाठी लाईक, सबस्क्राईब, फॉलो करा.